नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। ते बघत असाल पावसाचे दिवस आता आहेत। फार ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडत आहेत, गाड्या आदळतात एकमेकाला, रस्ते खचलेले आहेत, पाण्याचा निचरा होत नाही। हे सर्व जे पाप आहे ना, हे सर्व अधिकाऱ्यांचं पाप आहे, लक्षात घ्या। मी महाराष्ट्रातले सर्व आमदार, खासदार, महापौर, जेवढे नगरसेवक आहेत ह्यांना सांगू इच्छितो की हे जे पाप आहे ना, हे अधिकाऱ्यांचं पाप आहे, लक्षात घ्या। आणि तुम्ही तुमच्या अंगावर लोटून घेत आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही त्या ठिकाणी अधिकारी फेल झालेले आहेत, असा माझा जाहीर आरोप आहे। म्हणून या आमदार खासदारांना आता सतर्क राहायला पाहिजे। येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देतात, लक्षात घ्या। तुम्ही आज पाण्याचा निचरा होत नाही, दिवसांदिवस बांधकाम वाढत चालली आहे, दिवसांदिवस अनऑथराइज स्ट्रक्चर वाढत चालले आहेत, पण कुणाचंही लक्ष नाही। लक्षात, अधिकारी माजलेत। अधिकाऱ्यांचा जे बँक बॅलन्स आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये मांडतायत, म्हणजे वाढतंय। त्यामुळे हे जे पाण्याचा निचरा न होण्याचं कारणच या अधिकारी आहेत, लक्षात घ्या। या अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही आहे, लक्षात घ्या। अधिकारी सगळे पाप करतात आणि जे जनतेचे प्रतिनिधी आहेत ह्यांच्यावर पूर्ण पाप येते, लक्षात घ्या। त्यामुळे आता सतर्क राहायला पाहिजे। आमदार, खासदार हे जेवढे अधिकारी माजलेले आहेत ना, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी तुकाराम मुंडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला सॅल्यूट करतो। व असे अधिकारी झाले पाहिजेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या। जे अधिकाऱ्यांनी जेवढे 40 वर्ष 50 वर्षामध्ये काही जमलं नाही ते फक्त 2-3 महिन्यामध्ये करून दाखवलं, हे शोकांतिक आहे की बाकीचे अधिकारी माजलेत, लक्षात घ्या। आपले मुलं बाळं सगळे बँक बॅलन्स यांचं वाढतंय, मेवणे पुतणे यांचे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या पैशांनी फिरतायत, लक्षात घ्या। त्यामुळे मला असं वाटतंय की आमदार, खासदार, महापौर जे मीरा भाईंदरचे असो, पुऱ्या महाराष्ट्रात जेवढे महापौर असतील यांना एक संदेश आहे, हे नालायक अधिकारी, जे माजलेले अधिकारी आहे ना, ह्यांना करता कुठेतरी वटणीवर आणणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। पाण्याचा निचरा होत नाही कुठे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, मीरा भाईंदरमध्ये, ठाण्यामध्ये बघा, मोठ्या मोठ्या जे संकुल आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही। ह्याचं कारण यांच्याकडे प्लॅनिंग नाही, लक्षात घ्या। मोठ्या मोठ्या गोष्टी टाउन प्लॅनिंगच्या नावाने करायच्या, मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या। सीएम साहेबांना पण मला कळकळीची विनंती, अशी अधिकाऱ्यांना माजले आहेत ना, ह्यांना धडा शिकवा आता, बस झाला आता। कारण किती तुम्ही सोचणार, म्हणजे नागरिकांना किती सतवणार तुम्ही, काय त्याला काही ताळमेळ आहे की नाही? प्रत्येक गोष्टी नागरिकांनी सहन करतायत। फक्त इलेक्शन आले की मोठे मोठे लॉलीपॉप द्यायचे, मोठे मोठे फणस द्यायचे, लोक मोठे मोठे आम्ही हे प्रकल्प आणू, ते प्रकल्प आणू, महिलांच्या नावाने राजकारण करायचं। कुठेतरी हा विषय संपायला पाहिजे। महाराष्ट्राचे सीएम असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांनी सतर्क राहा, नाहीतर हे जनता उद्या जर खवळली ना तर तुमच्या घरावर पण आहे ना ते लोक आक्रमण करायला मागे पुढे बघणार नाही, लक्षात घ्या। कारण आता अंत झालाय, लोक आता त्रास दिलेत, लक्षात घ्या। आता कुठे ना कुठे उद्रेक होणं हे साहजिक आहे आणि त्यांचं काय त्याच्यामध्ये काही गेर नाही असं तरी मला वाटतंय। त्यामुळे सर्व राजकारण्यांनी सतर्क राहावं आणि हे अधिकारी, माजलेले अधिकारी कुठेतरी धडा शिकवणं फार गरजेचं आहे, मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।